म्हणजे समजू नका मी आमदार नाही पण आमदाराचा बाप आहे ही गोष्ट लक्षात घ्या. आणि एका आमदाराचा बाप नाही दोन आमदाराचा बाप आहे दोन आमदाराचा बाप आहे आणि मला आमदाराचा बाप जर नसतो तर मी पार्टीचा लहानपणचा कार्यकर्ता आहे. सरकार माझं आहे जालन्यासाठी जेवढा पैसा लागेल तेवढा पैसा मानू शकतो. तुला दिसलं का मी पहिल्याच्या बाद घरात बसलो मग तोंड वाकडं झालं मी कोणाला आरोप केले यांना पाळलं त्यांना त्याला दुसऱ्या दिवशी बाहेर पाडून मराठवाड्यात दौरा केला मी मला पाळलं तर पाळलं पण कल्याण निवडून आला घ्या कल्याण तुम्हाला बरं चाललंय ना तुमचं सध्या मला थोडं तुमचं बरं चाललंय ना. अरे 2 वर्षात 2 लाख रुपये आणले जालन्याला 2 वर्षात 2 लाख म्हणून रुपये तुमच्याकडे मी आलो ना साहेब त्याने 1 रुपया आणला नाही म्हणून मी तुमच्याकडे आलो हा तो गेला आणि हे आले आता. त्याने काय केलं त्याच्यामुळं नगरपालिका हिंमत केली आम्ही तुमच्या भरोशावर एकटे जीवन लढायची 5 माणसं आहे तुमच्या वार्डात 5चे 5 माणसं आली पाहिजे बा आपली गोष्ट लक्षात घ्या. आम्ही तुम्हाला सांगू राहिलो आणि पाठच असन घरी काय एवढं कुठं गेलं त्याला ते काही नाही दांडे साहेबाला ते खायला बी होता सभा झाली भाऊ तुम्ही बी तोंड उघडा जरा जरा शेजाऱ्या पाजाऱ्याला बाबा चहा प्यायला म्हणा नाही 5चे 5 आले पाहिजे. जालना नगरपालिका महापालिका भाजपच्या ताब्यात आली मी सांगा ना तुम्ही आम्ही तर तोंडात फेशी उस्तर सांगू राहिलो भारतीय जनता पार्टीच्या उद्यापासून तुम्ही तुमच्या दोस्ताला मित्राला हिंडणारे फिरणारे जे असतील तुमचे सगळे त्याला एकत्र करा आणि त्याला सगळ्याला सांगा हे आमच्या एकट्याच्यानं काही होणार नाही. ही एक लाट निर्माण झाली पाहिजे एक हवा निर्माण झाली पाहिजे की नाही भाजपलाच यावेळेस निवडून द्यायचंय तर लोक निवडून देतील आपल्याला. आणि मला खात्री आहे की जालन्याचा इतिहास मागचा जर पाहिला तर लोकांना माहिती आहे विकास कोण करू शकतो ही गोष्ट लक्षात घ्या. या निवडणुकीत आम्ही कोणावरही टीका टिप्पणी केली नाही. आम्ही विकासावर बोलतो विकासाशिवाय आम्ही कोणावर नाव ठेवत नाही. कोणाला जे केलं ते सांगावंच लागेल. पण मी सांगू राहिलो 10 कामं त्यांनी सांगा 2-3 कामं. स्पर्धा लावा चला बोलवा असं स्टेज बोलवा आणि सारे राजकीय पक्षाचे लोक बोलवा तू काय केलं सांग जो हरण त्यानं कान धरून पाजवलं असे मारून कोणी चॅलेंज बी स्वीकारत नाही. आणि त्याच्यामुळं या जालन्याला आपल्याला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की हे जालना एक मॅग्नेट आहे. आता DMIC आले संभाजीनगरला मोठमोठले उद्योग आले संभाजीनगरला जमिनी राहिले संभाजीनगरला जालन्याला यावं लागते त्या लोकांना. ही उद्योग नगरी आहे आणि उद्योगपती आहे आपल्या शहरातले सारे उद्योगपती. हा उद्योग वाढवायचा असेल जालना पुढे न्यायचा असेल तर केंद्रात सरकार राज्यात सरकार इथं सरकारांना जालन्यासाठी लागेल तेवढा पैसा आणू एवढंच मी तुम्हाला वचन देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.